बाईपण भारी देवा ह्या चित्रपटाने एक आनंदाची, उत्साहाची लाट केवळ महाराष्ट्रात नाही तर जिथे जिथे जगभर जगाच्या पाठीवर मराठी माणूस आहे तिथपर्यंत एक आनंदाची लाट निर्माण केली. मराठी चित्रपटाचं भवितव्य काय याच्यावर आठ्या घालून आपण चर्चा करत असताना ते भवितव्य किती छान असू शकतं हा विश्वास सगळ्यांच्या मनात निर्माण करत या चित्रपटाने अक्षरशः कोटीच्या कोटी उड्डाणं केली. म्हणजे बॉक्स ऑफिसवरती जे आकडे एका दिवसामध्ये सर्वाधिक तिकीट विक्रीचा विक्रम केला त्याबरोबर हे सगळं नक्कीच टाळलं झालं पाहिजे. हे सगळं करत असताना खरं तर गंमत अशी की या चित्रपटामध्ये असं काय आहे म्हणजे इतर आत्तापर्यंत ज्या चित्रपटांनी असे 100 कोटीच्या घरातले विक्रम केलेले आहेत बॉक्स ऑफिसवर त्या चित्रपटांमध्ये काय होतं आणि बाईपणमध्ये काय आहे असा विचार केला तर ते सगळे चित्रपट हिरोजचे चित्रपट होते. या चित्रपटात हिरोच नाहीये. शीर्षकापासून बाईपणाला महत्व आहे आणि तरीही चित्रपट भारी आहे कारण या चित्रपटाचा एकच हिरो आहे केदार शिंदे. माझे मित्र आहेत राज ठाकरे ते म्हणतात तुला बायका फळतात कारण माझा पहिला सिनेमा होता तो अगबाई अरेंजच्या. एका पुरुषाला बायकांच्या मनातलं ऐकू येतं. आणि गमतीचा भाग सांगू का आजपर्यंत मी जेवढं काम केलंय तेवढ्यांच्या निर्मात्या या बायकाच आहेत. त्यामुळे मी सतत बायकांबरोबरच काम केलंय स्त्रियांबरोबर. पण मी पूर्ण बाईपण भारी देवाचं जे काही क्रेडिट आहे ते मी माझ्या लेखिकेला वैशाली नाईकला देईन. वैशाली नाईक ही अगदी खूप छोटीशी मुलगी आहे 31 वर्षाची आहे. ती एक दिवस माझ्यासमोर आली आणि मला सांगितलं की अशी 6 बहिणींची कथा आहे. पिक्चर माहिती आहे त्यामुळे कथा सांगणार नाही पण असं आहे आणि तुम्हाला आवडेल का याचं दिग्दर्शन करायला. फक्त 1 लाईनवरच मी म्हटलं की मी याचं दिग्दर्शन करणार आणि मग आम्ही सगळ्यांनी ठरवून कशा पद्धतीने ही करायची गोष्ट त्याच्यासाठी वेळ दिला व्यवस्थित. मला काय वाटलं माहिती आहे ना की माझी कुठलीही गोष्ट सादर करताना मी पहिल्यांदा विचार करतो की ही गोष्ट माझ्या आईला आवडेल का. मी कलात्मक विचार करण्याच्या अगोदर भावनिक पहिला विचार करतो की ही माझ्या आईला रिलेट होईल का. कारण काय की तो प्रेक्षक वर्ग खरा आहे जो कलात्मक तुम्ही जो सिनेमा केला त्याच्यामध्ये हे फक्त 5 वर येणारे आहेत. तिकीट काढून येणार आहे तो माझ्या आईसारखा प्रेक्षक आहे आणि तो सिनेमा चालवतो. आज जेव्हा लोक म्हणतात की 80 कोटीचा बिझनेस केला आमच्या घरी काही नाही आला तिघांच्या हे खूप आल्या बोल. पण मला ती कथा वाटली की माझ्या आईची आहे माझ्या बहिणीची आहे माझ्या आजीची आहे माझ्या मावशीची आहे माझ्या आत्याची आहे माझ्या मुलीची आहे. खूप डेअरिंग होतं त्यात. एकतर 6 जणींचं जे कॅरेक्टरायझेशन होतं आणि जे डोळ्यासमोर आले त्याच या 6 जणी आहेत. त्याच्यातली एकही अशी नाही आहे की ही मला मिळाली नाही म्हणून मी सुकन्या देते नाही. 6च्या 6 जणी याच आहेत ज्या पहिल्या दिवशी माझ्या डोळ्यासमोर आल्या आणि 6 जणींनी इमिजिएटली काम करण्याचं मान्य केलं. कारण ती बोलता बोलता बोलून गेली. तुम्हाला कळलं की नाही मला माहिती नाही. 4:30 वाजता उठून ती आपल्या घरच्यांचा डबा करून मग आपल्या कामाला जाते. ही जी एक गोष्ट आहे हीच साधन आहे. ही आता रोहिणीताई बरोबर मी खूप बोलतो आम्ही खूप गप्पा मारतो वगैरे सगळ्या गोष्टी. पण मी जेव्हा पहिल्यांदा रोहिणीताईंना बघितलं तेव्हा मला असं वाटलं की एक स्थितप्रज्ञ एक व्यक्तिमत्व असतं ना की फार बोलत नसेल. ती खूप बोलत पण नाही. ती खूप मैत्री झाल्यानंतर ही बोलते पण त्याला पण एक लिमिट आहे. असं नाही की ती एकदम गप्पा जाम धमाल ते पण करते पण त्याला पण एक लिमिट आहे. असं प्रत्येक गोष्टीचं एक लिमिट आहे. तर जया तशीच आहे. जया स्थितप्रज्ञ आहे. शशी म्हणजे वंदना गुप्ते तर वंदना गुप्ते डॉनच आहे. उसको पकडणं मुश्किल नाही नामुमकिन आहे. शिल्पा नवलकरचं कॅरेक्टर जे आहे केतकीचं ते थोडंसं असं तुम्ही बघितलं तर दुनिया फार खाली आहे आणि मी खूप मोठी आहे असा एक आव आहे ॲटिट्यूड आहे. तर शिल्पा नवलकर आहेच तशी नाही. मी तिच्या तोंडावर पण बोलतो
सुचित्रा बांदेकर म्हणजे आमच्याकडचा एक बुफट आहे. ती समोर आल्यानंतर 3-13 समोरच्या जे वाजवणार, मग तो केदार शिंदे असला तरी चालेल. आणि सगळ्यात शेवटी आहे ती दीपा. तर दीपाचं कॅरेक्टर म्हणजे चारूचं कॅरेक्टर बघितलं असेल तर ती खूप सगळं करते. तिला कळतंय की घरामध्ये आपला नवरा काही करत नाही. खरं माझा मित्र अंकुश, ज्याची बायको आहे दीपा, अंकुश खूप काम करतो, तो काही करत नाही असं नाही, पण तरीही दीपाच्या डोळ्यामध्ये एक सतत मला ना आपल्या नवऱ्याबद्दलचं एक प्रेम दिसतं. तर आणि तेच मला चारूमध्ये हवं होतं. त्यामुळे या साहीच्या साही जणी ज्या मला दिसल्या त्यांनी हो म्हटलं. आणि पुन्हा तुम्हाला नवल वाटेल, 6 महिने आम्हाला प्रोड्युसर मिळत नव्हता. कारण सगळ्यांचं एकच म्हणणं होतं, 6 जणींना बघायला कोण येणार. आणि तेच नंतर 30 जूनला सिनेमा आल्यानंतर 8 तारखेला फोन करून मला म्हणत होते, सॉरी आमची बस चुकली. सो 6 जणींना नाही, म्हणजे माझं म्हणणं आहे की ती हिरो नाही आहेत, पण या 6 जणी हिरोपेक्षा काही कमी नाही आहेत एवढं मला वाटतं. त्यामुळे ती रिलेट इथे प्रत्येक बाईला झाली असेल. आता ते काही त्याला गणित नाही आहे रिलेट होण्याचं. म्हणजे चारूचा प्रॉब्लेम जो आहे की आपला नवरा काम करत नाही आणि तिला सगळं करावं लागतं, हा एक पॉईंट आहे. हा कुठल्याही स्तरातल्या बाईबरोबर असू शकतो. म्हणजे त्याला असं नाही आहे की हे फक्त श्रीमंताबरोबरच होणार, हे मिडल क्लास बरोबरच होणार, असं काही नाही आहे. ही प्रत्येक बाई तुमच्यापैकी कोणीही असू शकते किंवा तुमच्या संबंधित कोणीतरी असू शकते. त्यामुळे ती रिलेट झाली. त्याच्यात सगळ्यात मोठं क्रेडिट हे फक्त आणि फक्त या 6 जणींचं आहे. कारण त्यांच्या उत्तम अभिनयाने आणि अत्यंत नैसर्गिक अभिनयाने, म्हणजे कुठेही त्या अभिनय करतायत असं आव न आणता त्यांनी जे सादर केलं ते तुमच्या मनापर्यंत पोचलं. आणि ते मनापर्यंत पोचलं म्हणूनच तो 80 कोटीचा गल्ला करू शकतो. रोहिणीताई, या बाबतीत मला बोलावंसं वाटतं की हा दरवेळेला असं सांगतो की यांचं क्रेडिट आहे, यांचं क्रेडिट आहे, पण हा खरं तर त्याचा मोठेपण आहे. आणि मला असं प्रकर्षण जाणवतं आणि मला वाटतं रोहिणी मावशीलाही पटेल की त्याने आम्हाला मुभा दिली सगळं करण्याची. त्याने कधी आम्हाला सांगितलं की मला हेच हवं आहे, मला हे हवं आहे, तो त्याचा अँगल लावायचा आणि तो सांगायचा की करून दाखव. एखादी गोष्ट नाही आवडली तर तो तितक्याच परखडपणे आम्हाला सांगायचा की हे नको, आपण थोडं हे करून बघूया. पण त्याने आम्हाला खूप मोकळीक दिली आहे, त्याच्यामुळे आम्ही करू शकलो आम्हाला जे पाहिजे ते. नक्कीच मला वाटतं एक आपल्याकडे छान म्हणतात की एक भट्टी जमून येते, तशी संपूर्ण टीमची एक छान भट्टी जमून आलेली ती केमिस्ट्री आम्हाला जाणवते. नाही, आमची प्रिसिजन कंपनी आहे, त्यामुळे एकदम भट्टी करेक्ट जमलेली आहे. सगळे पार्ट्स करेक्ट झालेले आहेत बाहेर. आणि मुळात तो स्वतः खूप इमोशनल आहे. आणि दुसरी गोष्ट, तो आमची खूप काळजी घेतली त्याने की हे खूप कमी दिग्दर्शकांकडे असतं. माझं काम एवढं आहे ते एवढं व्हायला पाहिजे असं असतं, तसं याचं नाही आहे. कारण एकदा थोडंसं मी बोलते, सॉरी, पण एकदा आमचा मॉलमधला जो सीन आहे तर त्या खरोखर डोंबिवलीच्या मॉलमध्ये आमचं शूटिंग चालू होतं. सीन झाला आता लायटिंगला वेळ लागेल ना वासू, लायटिंगला वेळ लागेल, किती मिनटं आहेत? 15 मिनटं. ओके, 15 मिनटं की आम्ही सगळ्याजणी इकडे तिकडे इकडच्या ह्याच्यात पळायचो शॉपिंगला. आणि आम्ही काही एवढं काहीतरी, पण ते शॉपिंग करायला मिळालं. कारण सहसा असं मॉलमध्ये जायला मिळत नाही. मग ज्याला आम्ही बरोबर 15 मिनटाला हजर असायचो. ते झालं की परत झाला, आता हिचा क्लोज आहे, मग चला सगळ्यांनी काही फालतू गोष्टी आम्ही विकत घेतल्या. पण ते शॉपिंग करण्याचं आम्हाला सुख. ह्याच्या लक्षात आलं की 10 दिवस आपण इथे शूटिंग करतोय आणि ह्यांना ते हवंय. तर 6 वाजता त्याने पॅकअप केलं आमचं. अरे पुढचे सीन करू ना, उद्या आहोत ना आपण, काय नाही आहे, उद्या थोडीच रिलीज करायचा सिनेमा, आज तुम्हाला सुट्टी, तुम्ही काय हवं ते करा. असं कोण करतं? आणि ह्या प्रोड्युसरने पण परमिशन दिली की जाऊ दे, नाहीतर पैशाचा हिशोब असतो मिनिटाला. पण असं कोण करतं? पण ह्याने आम्हाला ती परमिशन दिली, आम्हाला प्रोडक्शनची गाडी दिली, करा तुम्ही आज मजा. आणि तो जो आम्हाला एक 4 तासाची जी गंमत करायला मिळाली, त्याच्यात आम्ही पुन्हा फ्रेश झालो आणि करायला लागलो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, की ह्या पण कळायला लागतात दिग्दर्शकाला की थोडासा ना रिलीफ हवा आहे, थोडंसं हे हवं आहे. की आम्हाला असं कधी दडपण नाही आलं काम करताना कुठेच. किंवा आता स्टेशनवरचे जे सीन आहे तिथे सुद्धा त्याने लोकांना थांबवायचं नाही, त्यांना येत जाऊ दे, आपण आपलं काम करूया.
किंवा कधीही कुठेही सेटवरती आरडाओरड नाही, काहीच नाही. म्हणजे इतकं छान आमचं शूटिंग झालं. खरं तर इव्हन डान्सच्या वेळेस सुद्धा आपण मुंबईसह महाराष्ट्र मिळवू शकलो तर ती सगळी शाहिरांची आणि सगळेच शाहीर, अमर शेख असून दे किंवा मग अण्णाभाऊ साठे असून दे किंवा शाहीर साबळे असून दे, या सगळ्यांनी ती जर जनजागृती केली नसती तर आज आपण इतकं सुखाने इतकं राहिलो नसतो. कुठे ना कुठेतरी आपल्यावर कोणीतरी वेगळ्यांनीच राज्य केलं असतं. आता राहता राहिला काय संस्कार, मी थोडा वेळ घेईन पण मला असं वाटतं की हे सांगणं गरजेचं आहे. मी ना खूप लहान होतो तेव्हा मी पहिल्यांदा बाबांना परफॉर्म करताना बघितलं. 1952 साली त्यांनी बापाचा बाप नावाचं एक प्रहसन लिहिलं होतं. माझा जन्म 1973चा, म्हणजे जवळजवळ काही वर्षांनंतर मी जन्माला आलो. आणि मी जेव्हा जेव्हा विंगेत उभा राहायचो ना तेव्हा बाबांना मी ते परफॉर्म करताना बघायचो. सगळ्या रसिकांना मी एवढीच विनंती करेन, मी दोन गोष्टी सादर करेन तुमच्यासमोर, म्हणजे तुम्हाला कळेल की काय ताकद असते आणि काय दूरदृष्टी असते. आम्ही एक सिनेमा करतो, आम्ही एक नाटक करतो, आम्ही सिरियल करतो, कॉलर अशी करून फिरतो की आता येतं आम्हाला सगळं, असं काही नसतं. आम्ही त्यांच्या नखाची पण आमची किंमत नाही आहे. आम्ही कुठेतरी रस्त्यात अशी फालतू ठिकाणी आहोत की काय असं वाटायला लागावं इतकं अप्रतिम गोष्ट 1952 साली त्यांनी केली. बापाचा बाप नावाचं त्यांचं प्रहसन, त्याची कथा एका लाईनमध्ये अशी आहे की या मानवाला म्हणजे आपल्या सगळ्यांना ब्रह्मदेवाने जन्माला घातलं. पण मग ब्रह्मदेवाला असं वाटलं की एक दिवस मानव कसा जीवन जगतोय याचा रिपोर्ट घेऊन यायला हवा. मग त्यांनी नारद मुनीला सांगितलं की जा आणि मानव कसा जीवन जगतोय याचा रिपोर्ट घेऊन या. मी उभं राहिलं तर चालेल ना? चालेल ना? तर कारण काय तर शेवटी आजोबा म्हटल्यानंतर जर उभं राहावं लागतं. मानव कसा जीवन जगतोय रिपोर्ट घेऊन या. मग नारद मुनी रिपोर्ट घेऊन येतात आणि बघतात, म्हणतात की बघा माझ्या तळ हातावर. तर ब्रह्मदेव म्हणतात तळ हातावर मळ दिसतोय. नाही मळाकडे बघू नका, माझ्या तळमळीच्या बोलण्याकडे लक्ष द्या. बघा पृथ्वीचा गोळा कसा गरगर गरगर फिरतोय तो. अरे देख तेरे संसार की हालत, अरे देख तेरे संसार की हालत, क्या हो गई भगवान इतना बदल गया इंसान. सूर्य चंद्र ग्रह गोल बिजली ही केली बंदीवान, इतना बदल गया इंसान. ब्रह्मदेवांना वाटलं की अरे मानव असा वागतोय, मला ताबडतोब भूलोकी गेलं पाहिजे. आणि मग ब्रह्मदेव आणि नारद मुनी दोघंही भूलोकी येतात. आता पहिल्यांदा भूलोकी आल्यानंतर सगळीकडे काळ, एक त्यांना काहीतरी जागा दिसते. तर मग ते ब्रह्मदेव विचारतात की हे काय आहे. तर नारद मुनी म्हणतात हे मैदान आहे. म्हणतात की मैदान म्हणजे काय. तर म्हणतात जिथे कुणी कुणाला दान करत नाही त्याला मैदान म्हणतात. तर ते म्हणाले वा वा वा. आणि ते दिसतंय ते काय आहे. ते म्हणाले तिथे एका नेत्याची सभा आहे. लक्षात ठेवा 1952 साल. जे शाहिराने लिहिलंय याच्यानंतरचा प्रत्येक शब्द तुम्हाला जर वाटला तर तुम्हाला जाणवेल की काय दूरदृष्टी असेल एखाद्या माणसाची. ते काय आहे, तिथे एका नेत्याची सभा सुरू आहे. ब्रह्मदेव म्हणतात मी मानव निर्माण केला. नेता म्हणजे काय. तर म्हणजे नेता म्हणजे तुम्हाला माहित नाही. नेता म्हणजे जो जनतेला भूल थापा देता, सगळ्यांना आपल्या मागून घेऊन जाता आणि सगळी जनता खड्ड्यात गेली की जो परत येता त्याला म्हणतात नेता. आता त्यांना एक प्रश्न पडायला लागला की ब्रह्मदेवाला की मी मानव निर्माण केला, त्याचा नेता झाला कसा. मग आता नारद मुनीने त्याची कथा सांगितली. ते म्हणाले की काय आहे की हा जो तुम्हाला भाषण करताना दिसतोय हा पूर्वी एकदम सज्जन माणूस होता. मी जेव्हा पहिल्यांदा भूलोकी आलो तेव्हा या माणसाची माझी ओळख झाली. 2-4 दिवसांनी त्याचं डोकं फिरलं. त्याने आपल्या अंगावरचे सगळे कपडे काढले आणि विवस्त्र सगळीकडे फिरायला लागले. 3-4 तासांनी त्याचं डोकं ठिकाणावर आलं. बघतो आपल्या अंगावर कपडे नाही. बिचारा लाजला, ओशाळला. मी त्याला त्याचे कपडे दिले आणि सांगितलं एका चांगल्या डॉक्टरकडे जा. तर मग नारद मुनीच्या सांगण्याप्रमाणे तो माणूस एका चांगल्या डॉक्टरकडे गेला. प्लीज शब्दांकडे लक्ष द्या. एक डॉक्टर होता भला, एक डॉक्टर होता भला, तो मेंदू तपासणेवाला, त्याच्याकडे रोगी हा गेला. नमस्कार करून बोलला, नमस्कार डॉक्टर, नमस्कार. आपण माझा मेंदू तपासून मला द्या सुट्टी, लवकर चला. डॉक्टरनं त्याला निजविला.
कवटीचा बुलेट काढिला, मग मेंदू बाहेर ओढिला, तपासण्यात डॉक्टर हुंग झाला, तो रोगी तिथं पडलेला, 3 तास लागले तपासायला, तपासून बघतो रोग्याला, तो रोगी बेपत्ता झाला. डॉक्टर चाट पडलेला, ज्याचा मेंदू इथं राहिला, तो रोगी कुठं हो गेला. जाहिरात दिली या पेपराला, ज्याचा मेंदू असल त्यानं बोला, लवकर घेऊन शान चाला, नाही कुणाचा पत्त्या लागला. 5 वर्ष झाली गोष्टीला, एके दिवशी चमत्कार झाला, तोच माणूस हलडुलत आला, नमस्कार करून बोलला, नमस्कार डॉक्टर नमस्कार, आपण मला ओळखलं नाही, माझा मेंदू इथं राहिला. डॉक्टर चाट पडलेला, अरे का होताच कुठं आधी बोला, तो माणूस खजील मग झाला, ओशाळून बोलू लागला, काय सांगू डॉक्टर तुम्हाला, तुम्ही तपासत होता मेंदूला, मी पडलो होतो बाजूला, एवढ्यामध्ये चमत्कार झाला, एक माणूस तिकडून आला, त्यानं मला उचलून नेला, सरळ निवडणुकीत उभा केला. त्यानं मला उचलून नेला, सरळ निवडणुकीत उभा केला, निवडून आलो येळला. 5 वर्ष मंत्री पदाला, नव्हती गरज मेंदूची मला. 5 वर्ष मंत्री पदाला, नव्हती गरज मेंदूची मला, पण आज चान्स घेऊ गेला, द्यावा माझा मेंदू तुम्ही मला, डॉक्टराने दादा दादा रे चिर दाखिले. सो इतके व्हायब्रंट आणि ॲग्रेसिव्ह संस्कार घेऊन जेव्हा आपण काम करायला लागतो, तेव्हा आपण स्वतःला विदूषक वाटतो आणि तो देवच असतो, बस बाकी नाही. क्या बात. हा सोलापूर जिल्हा शाहीर राम जोशींचा जिल्हा आहे आणि तिथपासूनची ती शाहिरी परंपरा, त्याचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत या आधुनिक काळामध्ये शाहिरी परंपरेची खऱ्या अर्थाने श्रीमंती आपण महाराष्ट्र शाहीर अण्णा साबळे यांच्या रूपाने पाहिली आणि ती संपूर्ण तो काळच मंत्रमुग्ध करणारा होता. खरं तर मला वाटतं आपण केदार शिंदे यांचे आभार मानले पाहिजेत, जोरदार टाळ्या वाजवून, की हा असा ठेवा, नाही तर 1 मेला सुट्टी का असते, महाराष्ट्र दिन म्हणजे काय हेही आज मुलांना समजावून सांगायला लागावं अशी दीन परिस्थिती आपल्याकडे निर्माण झालेली आहे. पण त्या काळामध्ये मनोरंजनाबरोबर हे प्रबोधन सुद्धा गरजेचं आहे आणि हे फार प्रभावी माध्यम आहे. कला हे माध्यम इतकं प्रभावी आहे याचं कारण पुन्हा ही सगळी मंडळी या मातीशी जोडली गेलेली आहेत आणि आपल्या मराठी कलेचं, म्हणजे मराठी नाटक असेल, मराठी चित्रपट असेल, मराठी मालिका असेल, हे वैशिष्ट्य आहे की या मातीचा सुगंध घेऊन आपली कलाकृती जन्माला येते. तर मला हाच धागा पुढे रोहिणीताई तुम्हाला आणि सुगंधताईंना एकच प्रश्न मला यावेळेस विचारावासा वाटतो, कारण तुम्ही दोघी सुद्धा पहिल्यांदा रंगभूमीशी कायम निष्ठा जपून राहिलेले आहात. म्हणजे आंतरराष्ट्रीय चित्रपटापासून ते कमर्शियल प्रोजेक्टपर्यंत असा तुमचा जो प्रवास आहे, म्हणजे अतिशय तद्दन चालबाजसारखा तद्दन व्यावसायिक चित्रपट, ते गांधीमधली बाची भूमिका असेल किंवा अग्निपथमधली भूमिका असेल, पण या सगळ्याचं कुठेतरी एक मूळ जे आहे ते पुन्हा रंगभूमीशी आहे, नाट्य चळवळीशी आहे आणि तुम्हा दोघींमधला समान जोडणारा धागा म्हणजे आविष्कार. तर जरा त्या दिवसांविषयी, कारण आज थोडी फ्लॅशबॅक पासून एवढ्यासाठी सुरुवात करते आहे की या गोष्टी अलीकडे ऐकायला मिळत नाहीत. आम्हाला याविषयी इथे अनेक तरुण चेहरे आहेत, त्यांना कदाचित माहितीही नसेल, तर त्यानिमित्ताने थोडी माहिती. नमस्कार. आत्ताच केदारने सांगितलं जसं आपल्या आजोबांना बघत त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात केली. मी सुद्धा माझ्या वडिलांना बघतच स्टेजवर फारसं बघितलं नाही, एकदाच फक्त बघितलं होतं. पण मला आठवते आता की त्यांचा एक अल्बम होता आणि ते स्वतः नाटकात कामं वगैरे करायचे आणि ललित कलादर्श म्हणजे भालचंद्र पेंढारकर म्हणा किंवा अरविंद देशपांडे, सुभा देशपांडे, विजया मेहता या सगळ्यांच्या बरोबर त्यांनी कामं केलेली आहेत. तर ते फोटो मी ते नसताना त्यांच्या कपाटातून काढायची आणि तो अल्बम मी तो बघत बसायची लहानपणी. आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली मी माझ्या मोठ्या प्रवासाची, त्याच्या आधी मी बालनाट्याला सुरुवात केली होती, पण त्यांच्या डिरेक्शनमध्ये मी माझं पहिलं नाटक सुंदर मी होणार नावाचं केलं होतं आणि त्याच्यात मला रौप्य पदक मिळालं होतं.
आणि तशी माझी ती सुरुवात झालेली होती. त्यामुळे घरूनच थोडंसं आपण म्हणतो ना बाळकडू तसं मिळालेलं होतं. आणि आमच्या मग लहानपणी मी कॉलेजमध्ये असतानाच हे सगळं झालेलं होतं. त्यामुळे नाटक झाल्यानंतर आमचं भरतनाट्य मंदिरपासून अगदी 4 पावलांवरच घर होतं. तर सगळेजण आम्ही जमायचो आणि 2-2 वाजेपर्यंत माझी आई कॉफी करून द्यायची आणि आम्ही गप्पा मारत बसायचो. आणि त्या सगळ्या फक्त थिएटरच्या असायच्या. आणि असं शिक्षण कुठेतरी माझं सुरुवातीला झालं. आणि नंतर मग मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला गेले आणि नंतर मग ह्याच्यामध्येच सुरुवात झाली. आता आविष्कारकडे येताना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून मी ग्रॅज्युएटमधून आले. पण पहिलं नाटक जे आल्यानंतर कारण त्यावेळेस मला आठवतंय आम्ही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून आलो किंवा राष्ट्रीय नाट्य विद्यालयामधून शिकून आलेलो आहोत. सो वॉट असा एक थोडासा हा ॲटिट्यूड मराठी नाही पण सगळ्यांच्या जे प्रोफेशनली काम करायचे किंवा इथं सतत काम करत होते त्यांच्या मनात असायचा. सो वॉट. पण अरविंद देशपांडे आणि सुलभा देशपांडे यांची जी आविष्कार संस्था होती तर सुलभाताईंनी जयदेव हट्टंगडींना एक नाटक हातात दिलं आणि त्या म्हणाल्या तू तिकडून शिकून आलेला आहेस तर हे नाटक कर. आणि शिकून आल्यानंतर एक फुल लेंथ नाटक आमच्या खिशाला म्हणजे पर्सनली काही तोशीस न पडता करायला मिळणं ही म्हणजे दैवी देणगीच होती आमच्यासाठी. आणि तसं जयदेवनी ते नाटक केलं. त्यांनी मला पुण्याला फोन केला की रोहिणी असं असं आपल्याला नाटक करायला मिळते तू येऊन करशील का. मग मी मुंबईला आले माझ्या काकांच्याकडे राहिले आणि मी ते चांगुडा नावाचं नाटक केलं. ते आमचं राज्यनाट्य स्पर्धेला परत पहिलं आलं. ते जयदेवना दिग्दर्शनाचं बक्षीस मिळालं. मला बेस्ट ॲक्ट्रेसचं मिळालं. नाटकाला मिळालं. आणि अशा तऱ्हेने आम्ही आविष्कारशी जुळलो. आणि आविष्कारमध्ये तसं पाहायला गेलं तर आमची डेव्हलपमेंट किंवा आमचा जो पहिलं प्रेम होतं ते कुठेतरी तिथं जोपासलं गेलं. कारण तिथे आम्हाला हवी तशी नाटकं करायला आम्हाला दिली. आणि त्याच्याबद्दल हे सांगेलच पण सुरुवातही मला ताईसारख्या होत्या हिला आईसारख्या असतील. पण सुरुवाताईंनी आणि आम्ही पप्पा म्हणायचो अरविंद देशपांडेंना. तर त्यांनी दोघांनी आम्हाला खरोखर तिकडून आल्यानंतर जो स्ट्रगल असतो तो करायला आम्हाला खूप सोपं गेलं त्या दोघांच्यामुळे. आणि कारण सुलभाताईंनी एकदा जयदेवना म्हटलं की तू आता तिकडून एवढं शिकून आलेला आहेस तर आपल्या मुलांना कर ना काहीतरी सांग ना काहीतरी. मग छबिलदासमध्ये जे मुलं जमायची संध्याकाळी आणि टाईमपास करत असायची खाली त्यांना सगळ्यांना वरती बोलवायचं आणि त्यांच्याबरोबर आम्ही जे तिकडे शिकलेलो आहोत ते त्यात खेळ म्हणा किंवा इम्प्रोव्हायझेशन्स म्हणा असं आम्ही त्यांच्याबरोबर करायला लागलो. आणि त्याच्यातून मग नाट्य शिक्षणाचे जे वर्कशॉप्स होते ते डेव्हलप झाले. आणि जवळजवळ 35 वर्ष जयदेवजींनी ते वर्कशॉप्स आविष्कारसाठी केलेले आहेत. तर त्याच्यातून पुढे अगदी नट नाही पण प्रेक्षक घडवण्याचं तरी काम आम्ही केलेलं. कारण आमच्याकडे अर्थात तुमची स्वतःची कलाश्रय या संस्थेतूनही हो पण खूप सुंदर झाली. ते पुढे झालं ती फार नंतर आम्ही हे केले. पण सुरुवातीला हे जे वर्कशॉप्स झाले त्याच्यामध्ये एकच फक्त मोटिव्ह होता की आपण 16 दिवसात काही आपण नट तयार करू शकत नाही पण 16 दिवसात आपण चांगला प्रेक्षक तयार करू शकतो. नाटक म्हणजे काय हे त्याला सांगून वेगळी दृष्टी त्याला देऊ शकतो. आणि नट नाही मिळाला तरी सुद्धा आपल्याला प्रेक्षक मिळालेले ते सुद्धा जास्त महत्त्वाचे आहेत. आणि अशा तऱ्हेने मग आम्ही त्या आविष्कारशी जोडले गेलेलो. आणि नंतर आता सुरुवाती नाही आहेत पप्पा नाही आहेत नंतर आता मी त्याची वयपरत्वे अध्यक्ष झालेली आहे. पण लॉकडाऊनमुळे थोडंसं आविष्कारचं काम कमी झालेलं आहे पण ते हळूहळू आता सुरुवात करायला पाहिजे. कारण अनेक गोष्टींशी आम्हाला झगडायला लागतंय. एक म्हणजे TV OTT प्लॅटफॉर्म्स
प्रोफेशनल नाटकं आणि ह्याच्यामध्ये जागेची अडचण, ह्याच्यामधून काय आता करता येईल ते आता आम्ही पाहतोय. मला अनेक मुलाखती सुकन्याताईंच्या तुम्ही ऐकल्या असतीलच या आधीही वेगवेगळ्या माध्यमातून, त्यामुळे तुम्हाला कल्पना असेल, पण तरी मला ही गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते, कारण मला ती सुकन्याताई आणि बाईपणमधली साधनाताई या दोघांमधलं एक साम्य वाटतं. आणि जी प्रत्येक इथे असलेल्या बाईची एक खंत असते बघा, आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं की लग्न झालं की सगळं बदलणार, आणि त्यामुळे तुझ्या ज्या काही आवडीनिवडी असतील त्या लग्नाच्या आधी, काय गाणं शिकायचंय, डान्स शिकायचंय, ते सगळं लग्नाच्या आधी. नंतर जबाबदाऱ्या इतक्या असतात की हे काहीही आपल्याला करता येणार नाही, सोडून द्यावं लागणार आहे. आणि अनेकदा कलाकार म्हणून काम करत असताना म्हणजे सुकन्याताईच्या बाबतीतला जो ज्याला आपण म्हणतो शारीरिक एक संघर्ष करायला लागणं, तोही खूप मोठा आहे, खूप दीर्घकाळ आहे, आणि तो तिने इतक्या हसत हसत केलेला आहे की शी इज अन इन्स्पिरेशन. ती एक प्रेरणास्थान आहे त्यासाठी की आपल्या कलेवर प्रेम असेल तर या रंगभूमीवर उभं राहण्यासाठी काय संघर्ष करायला लागतो तो तिच्या रूपाने आपण पाहिलेला आहे. पण नृत्यावरच्या प्रेमाने एखाद्या कलाकारांनी आपल्या, म्हणजे आता बायका वय सांगत नाही, पण हे अभिमानाने सांगण्याचं वय आहे म्हणून सांगते की आपली वयाची 50वे वर्ष कसं साजरं करावं, तर तिने ते आरंगेत्रम सादर करून साजरं केलं, ज्याला आपण म्हणतो अगेन्स्ट ऑल ऑड्स हे सादर करणं. तर त्यामागचा विचार जाणून घ्यायचा आहे आणि तो अनुभव कसा आहे. नृत्यावरती पहिल्यापासूनच माझं खूप प्रेम होतं, पण मध्यंतरी 1990 आणि 1993 साली मला असं की अपघात झाले, स्टेजवरतीच झाले, की 90 साली माझा जो अपघात झाला तेव्हा मेमरी गेली होती, चेहऱ्याची राईट साईड पॅरालाइज झाली होती, ब्रेन कन्कशन झालं होतं. तर त्यामुळे मला खूप प्रॉब्लेम झाले. मग त्याच्यानंतर त्याच वेळेला अरंगेत्र माझं ठरलं होतं, पण ते होऊ शकलं नाही, कारण उडी मारायची नाही, खाली वाकायचं नाही. डॉक्टर आहे त्यांना कळेल ब्रेन कन्कशनच्या वेळेला काय काय होतं. चेहऱ्याची उजवी बाजू पॅरालाइज झालेली होती, त्यामुळे सगळं बंद झालं होतं, दृष्टीवरती परिणाम झाला होता. मग 93 साली पुन्हा एकदा ठरवलं की आपण पुन्हा एकदा अरंगेत्रम करूया. आता हळूहळू जरा बरी झाले होते म्हणून पुन्हा एकदा तारीख ठरवली, पुन्हा एकदा तालीम सुरू केली, पुन्हा सगळं तेच. पण त्यावेळेला तर माझ्या अंगावरती मृत्युंजय सिरियलचा अख्खा सेट पडला होता आणि त्याला अनेक जण होते त्या सेट खाली. पण उठले मी, कोणातरी वाचरडा लक्षात आलं माझ्या, आणि नंतर मी एका कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये होते. दरम्यानच्या काळात मला ॲक्सिडेंट प्रोन म्हणून जे ओळखत होते, कारण खूप वेळा मला ॲक्सिडेंट खूप ठिकाणी झाले, म्हणजे फेविकॉल का जोड आहे असं मी म्हणते. हात तुटलाय, पाय तुटलाय, फ्रॅक्चर झालं, हे झालं, ते झालं, असं खूप झालं. तर त्याच्यामुळे मीच डॉक्टरांना विचारलं हेल्थ फ्रॅक्चर झालं आहे का, कुठे काही लागलं आहे का. तर म्हणलं नाही, काही झालेलं नाही आहे, तुम्ही घरी जाऊ शकता. म्हणलं वा. पण फिल्म सिटीला शूटिंग होतं, फिल्म सिटी टू दादर, हे त्यावेळेला 20 मिनिटाचं अंतर होतं करतं, कारण त्यावेळेला ट्रॅफिक वगैरे नसायचं. तर तेवढ्या वेळात घरी येईपर्यंत मुक्कामार लागले होता आणि तो वर आला, आणि माझी उजवी बाजू, मी गाडीतून उतरू शकले नाही, उजवी बाजू पूर्ण पॅरालाइज झाली होती, कंट्रोल केलेले, सेन्सेशन गेलं होतं. वरती मला उचलून नेलं आणि मी बाहेर पुन्हा पाऊस आला आणि ते बघून मी घाबरले आणि किंचाळले. तेव्हा माझी वाचा गेली आणि माझी मेमरी गेली. आणि असंच त्यावेळेला मला हिंदुजामध्ये ॲडमिट केलं. त्याच वेळेला माझे वडीलही हिंदुजामध्ये ॲडमिट होते, त्यांना अल्झायमर झाला होता. ते 10व्या मजल्यावर, मी 14व्या मजल्यावर. आणि माझी आई खूप जिद्दीची आहे, आज 90 वर्षाची आहे ती, पण तरी अजूनही जिद्द आहे तिच्यामध्ये, घरासाठी जिद्द आहे, स्वतःसाठी नाही आहे. तर तिने डॉक्टरांनी सांगितलं की माझे दोन्ही पेशंट स्वतःच्या पायाने जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत मी काही इकडनं हलत नाही. त्यामुळे आम्ही दोघेही 3.5 महिने तिकडे होतो. डॉक्टरांनी म्हणजे खूपच माझ्यावरती थिसीस आहे तिकडे लिहिलेला, की मला शॉक ट्रीटमेंट दिली गेली, स्टिरॉइड्स दिले गेले, अजून काय 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 केलं गेलं, काय काय ते मलाही आठवत नाही. वोगल कॉर्डचं पण त्यांनी ऑपरेशन केलं, त्यामुळे आवाज माझा बदलला, माझी जॉ लाईन चेंज झाली शॉक ट्रीटमेंटमुळे. अशा खूप गोष्टी माझ्या शरीरामध्ये झाल्या. एका पॉईंटला असं वाटलं की आता काय आपण आयुष्य पुढे उभं राहू शकणार नाही, आणि जवळजवळ आत्महत्यापर्यंत मी गेलेले होते. पण माझी आई म्हणाली की जोपर्यंत असं जर करायचं असेल तर माझ्या घरातनं बाहेर जा, आमचं नाव लावू नकोस, आणि जर काहीतरी करायचं उठून उभं राहायचं आणि काम करायचं. आणि त्यावेळेला मला खूप आईचा राग आला होता की या बाईला दिसतंय मला नीट चालता येत नाही आहे, नीट बोलता येत नाही आहे, आणि बाई असं कसं काय बोलू शकते. पण त्यावेळेला जर तिने मला उभं केलं नसतं तर मी आज इकडे मुलाखत देताना तुम्हाला दिसलेच नसतं. आणि
काय माहिती नाही, आता आपण त्याला काउन्सिलिंग किंवा थेरपी असं म्हणतो, पण माझी आई रोज मला शिवाजी मंदिरला एक फेरी मारून आणायची, एक रवींद्रला फेरी मारून आणायची. दादा म्हणाले काय तुझं हे चाललंय, तर ती ह्यानेच बरी होणार मला माहिती आहे. ती रंगभूमीवर जाऊन जाऊनच बरी होणार, तिला तिथेच सगळं मिळणार. हे काय तिला वाटत होतं मला माहिती नाही, तिलाही अजून काही कळलेलं नाही, पण ती ते करत होती. आणि मग हळूहळू मी काम करायला लागले. पण काम करत असताना मग कामच करत राहायचं आपण, आपल्याला सगळं विसरायला होतं इथे. मग त्यामुळे नशिबाने असं झालं की आम्हाला कधी फोटो सेशन करायला लागायचं नाही, आम्हाला कधी रील्स करायला लागायची नाही, आम्हाला आमचं प्रमोशन करायला लागायचं नाही. आमची कामं बघून बघूनच आम्हाला कामं मिळत जायची, एकातून एक मिळत जायची. म्हणजे त्यावेळेला आपण काम करत राहिलं की आपल्याला हे सगळं विसरायला होतं. म्हणून सगळे 6 वाजल्यापासून रात्री 2 पर्यंत काम करत राहिले, की खूप काम केलं, की हे काम केलं की आपल्याला कळत नाही, पाय दुखते, कंबर दुखते, हे दुखते, काही कळत नाही. पण हे सगळं करत असताना लग्न झालं, मूल झालं. बरं, माझ्या नशिबाने मला घरही असे मिळालं की जिथे या कलांची जोपासना केली गेली, कदर घेतली गेली. कारण माझे सासरे स्वतः काम करायचे, सासूबाई संस्कृत नाटकातनं काम करायच्या, नवरा याच क्षेत्रात आहे. त्यामुळे मला असं कधी सांगण्यात आलं नाही की हे करू नकोस. तर त्याच्यामुळे पण हे सगळं करत असले ना तरीसुद्धा एक खंत होती. जेव्हा मी माझ्या गुरूंकडे जायचे किंवा त्यांचे नृत्याचे कार्यक्रम बघायचे किंवा कुणाला दुसऱ्याला नृत्य करताना बघितलं की मला वाईट वाटायचं, अरे इथे मी हवे होतं, हे मी करायला हवं होतं. तर म्हणलं हे असं आपण सगळ्यांवरती जळतो ते बरोबर नाही आहे. कारण थोडीशी अध्यात्माची बैठक आहे मला, तर अध्यात्मामध्ये असं नाही सांगितलेलं आपल्याला, आपण हे करून दाखवलं पाहिजे. आणि म्हणून मग मी त्या जिद्दीने पण त्याला ना काय करू, कसं करू. मग ते 50 वर्ष जवळ आलं आणि मग असं 50 वर्ष आपण पार्टी देतो, सगळ्यांना घरच्यांना बोलवतो. पण त्याच्यापेक्षा ज्या मित्रांनी, ज्या माझ्या मित्रमंडळीने या क्षेत्राबाहेरच्या सगळ्यांनी माझ्यावरती खूप प्रेम केलं, त्या प्रेमामुळे मी आज उभी आहे, त्यांच्या शुभेच्छांमुळे मी आज उभी आहे. तर त्यांना आपण इथे बोलवूया आणि त्यांना आपण सरप्राईज देऊया. त्यांनी मला काहीतरी गिफ्ट देण्यापेक्षा मी त्यांनाच काहीतरी गिफ्ट देईन असं मी ठरवलं. आणि मी माझं ठरवलं अरंगेत्रम करायचं. कारण की 6 महिने मी माझ्या घरच्यांना सांगितलेलं नव्हतं. संजयला कळे ना, महिन्यातून 2दाही पुण्याला का जाते, संशय येईपर्यंत मी त्याला लगेच सांगून टाकलं की रोज सकाळी 4:30 वाजता उठते, स्वयंपाक करते, 5:30ला ही शिवाजी पार्कमध्ये का जाते आणि 7 वाजता घरी येते, तयार होऊन जाते, परत महिन्यातून 2दा पुण्याला जाते. वेगळा संशय येऊ शकला असता, पण मी तेवढ्यात मग सांगून टाक. कारण माझी मलाच खात्री नव्हती, माझ्या गुरूंना खात्री नव्हती. कारण 28 वर्ष माझा हा पाय वाकूच शकत नव्हता, पॅरालाइज झाल्यामुळे हा पाय वाकू शकत नव्हता. तो मी माझ्या ट्रेनरला सांगितला की मला काहीच कर अमृता, मला पाय वाकवायचा आहे. ती म्हणजे कसं शक्य आहे, म्हटलं काहीही कर, मी करायला तयार आहे. हिलिंग घेतलं, दीक्षित डाएट केलं, असं करून. कारण थायरॉइड असल्यामुळे कलेकलेनी वाढतच जाते. पण म्हणजे अभिनयाची उंची वाढली नाही तरी अशी मी पसरट होत होते. पण ते सगळं केलं आणि म्हणलं आपण हे करायचंच. आपण हे स्वतःसाठी मला करायचं होतं, माझ्या मित्रमैत्रिणींसाठी करायचं होतं. आणि म्हणून मी ते शेवटी 6 महिने झाल्याने सांगितलं की आता मी करते. पण त्याच्यासाठी खूप जणांनी मला सपोर्ट केला आणि मग मी अरंगेत्रम केलं. आणि त्याची साक्षीदार रोहिणी मावशी आहे. आणि ह्या सगळेजण माझे म्हणून जे होते मित्रमैत्रिणी, हे अगदी थेट अमेरिकेवरनं सुद्धा माझी मैत्रीण आली होती, दुबईवरनं माझा मित्र होता. हे सगळेजण पेन पनवेल सगळीकडनं हे सगळेजण आले होते. सावरकरमध्ये केलं, पूर्ण भरलेलं होतं. आणि त्यांच्या शुभेच्छांमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे मी आज अजूनपर्यंत काम करते. आमचे 2 दिवस पहिल्यांदा रिहर्सल झाली आणि मग नंतरचे 2 दिवस आमचं डान्सचे शूट होतं. त्या रिहर्सलमुळे आणखीन नंतरच्या एका दिवसामुळे माझे गुडघे जे गेले होते ते आणखीनच गेले होते आणि मला गुडघा वाकवता पण येत नव्हता दुसऱ्या दिवशी. आणि मग स्टेजच्या एका बाजूला मला खुर्ची टाकून द्यायचे, 2 खुर्च्या ॲक्च्युली, एक पायासाठी आणि एक माझ्यासाठी. आणि रोहिणी मी सांगतो तुम्हाला, नंतर सांगतो, तुम्ही ऐन वेळेला या आणि करा. म्हटलं अरे मला गुडघा वाकवत आहे, नुसत्या उभ्या राहून करा चालेल मला. आणि अक्षरशः
अर्धा डान्स मी फक्त उभ्या उभ्या केलेला आहे. पण तो अर्धा डान्स इतका उभ्या उभ्या करूनही चेहऱ्यावर जे गोविंदाचे हा. भाव आहे, इथून ते करतो. जवळ इथून जे अभिनय करण्याचा प्रयत्न केलाय तो कोणालाच जवळणार नाही, जमणार नाही तो. मला वाटतं त्या गाण्याविषयी आणखीन थोडं समजून घ्यायला आवडेल, कारण त्या गाण्यातल्या दागिन्यांनी यंदाच्या वर्षी महाराष्ट्रातल्या गौरी सजल्या, आणि साड्या. साड्या आणि दागिने. तर हे जे एक यश आहे, मुळात मंगळागौर हा विषय आपल्या इतक्या जवळचा आहे, त्या विषयाला पुन्हा एकदा या चित्रपटाच्या निमित्ताने उजाळा मिळाला. आणि ते गाणं ज्या पद्धतीने ज्या टप्प्यावरती समोर येतं, थोडं आपण जरी उलटा प्रवास चित्रपटाच्या कथेच्या दृष्टीने करत असलो तरी त्याचं चित्रीकरण, आणि त्यावेळेस मला वाटतं कोरोना पण होता आणि आजूबाजूचं वातावरण चित्रीकरणाच्या दृष्टीलाही फारसं अनुकूल नव्हतं. तर थोडं त्याविषयी आहे. एक तर 6 जणी या होत्या आणि त्या 6 मुली होत्या, 12 जणीच फक्त स्टेजवर होत्या आणि त्यांचे 2 मेकअप मन्स आणि 2 हेअर ड्रेसर्स PPE किट घालून, आणि मी त्या स्टेजच्या जवळपासही कोणाला फिरकू दिलेलं नाही. हे 2 दिवस शूटिंग जे चाललं होतं, जे तुम्ही गाणं बघताय, ते अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये शूट केलेलं गाणं आहे. कारण करोना तेव्हा एकदम म्हणजे लॉकडाऊन उठला होता, पण तरीही करोनाची भीती होतीच, काय होईल काय आहे काही. आणि माझ्याकडे ज्या पद्धतीचे कलावंत म्हणजे जशी रोहिणीताई आहेत किंवा बंधुताई आहे, हे 2 जण आहेत, तर यांची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं काम माझ्याकडे होतं. त्यामुळे जे काही गाणं झालेलं आहे त्या गाण्यामध्ये आमची सगळ्यांची एक विलपॉवर चांगली लागली आहे आणि प्रेक्षकांची लागलेली आहे. राहता राहिला तो जो एक ट्रेंडिंगचा प्रकार, खरं सांगू का, असं काही ठरवून कुठल्या गोष्टी होत नाहीत. पण एक 6 जणींचं पोस्टर, ज्या पोस्टरवर बाजूला उभं राहून सगळ्यांनी फोटो काढलेत आणि आपापल्या सोशल मीडियावर टाकले, तर ते 6 जणींचं पोस्टर जे आहे ते जेव्हा शूट होत होतं तेव्हा तो कॅमेरामन म्हणजे फोटोग्राफर होता, त्यांना बसून त्यांनी फोटो काढले, झालं सगळं. आणि मी तिथे पोचलो आणि मी बघितलं की काहीतरी कमी आहे असं मला वाटलं, म्हणून मी 6 गॉगल्स मागवले. तर मी ते 6 गॉगल्स लावूनही शूट करून घेतलं. माझा थॉट काय होता की बाई कुठलीही असेल ना, तिचं पहिलं दुःख आहे ना तिच्या डोळ्यातून दिसतं, आणि म्हणूनच मला ते ब्लॅक गॉगल्स लावायचे होते की त्यांची दुःख दिसणार नाही. पण टाळ्या आता त्या बायकांसाठी आहेत ज्यांना दुःख नाही, त्यांची सेलिब्रेशन दिसलं. कारण आम्ही जेव्हा जेव्हा जिथे जिथे गेलोय तिथे तिथे लोक आपल्या पर्समधून काढून गॉगल लावून ज्या काही फिरले आहेत सगळ्या बायका. इथे पण आणलाय ना गॉगल. आणलाय, जरा एकदा घालून बघू दे. हा, ते काय आलेत ना. अरे वा, अरे वा, जरा उभे राहून दाखवा सगळ्यांना. बघा. अरे वा, मागे 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 बघायचं. बघा, हा जो उत्साह आहे ना, हा उत्साह आहे ना, हे बाईपण भारीचं यश आहे. आणि थँक्यू टू ऑल वुमेन. तरीही खंत एकाच गोष्टीसाठी आहे, सिनेमा मी खरं पुरुषांसाठी बनवला होता, तो पुरुषांनी बघावा अशी माझी इच्छा होती. आणि घरामध्ये गेल्यानंतर बाईबद्दलचं आपलं मत बदलण्याची गरज होती. पण मी असे फोन अटेंड केले, केदार थिएटरमध्ये बसलोय आम्ही 5च पुरुष आहोत, 395 बायका आहे. म्हटलं ते काय खाणार नाहीत, बसा. या पोस्टरची गंमत आहे. कोटावरनं एक ॲडव्होकेट होत्या, त्यांनी मला मेल केला आणि त्या म्हणाल्या की खूप झगडून खूप भांडून आम्ही इथे कोटामध्ये सिनेमा आणतोय तुमचा. आम्ही 150 बायका आहोत, आमची एक संस्था आहे आणि आम्हाला सिनेमा बघायचा आहे. PVRच्या मालकाशी इकडे मी खूप भांडलोय आणि हा सिनेमा मागवला आहे, तो होतोय, फक्त पोस्टर तो नाही म्हणतोय, तर कसंही करून आमच्यापर्यंत पोस्टर पोचवा. ते म्हटलं बरं. आमच्या मार्केटिंग टीमला मी सांगितलं की असं असं आहे. 16 तारखेला त्यांच्याकडे शो होता. त्या बाईंचा 15 रात्री मला परत आला फोन. ते म्हणाले नाही आलं हो पोस्टर आमच्याकडे. म्हटलं येणार, उद्या आहे ना तुमचा शो, येणार, पण एवढं का करताय? अहो मला फोटो काढायचे त्याच्या बाजूला उभं राहून, आम्हाला मंगळागौर खेळायचे त्याच्यासमोर उभं राहून, आम्हाला व्हिडिओ करायचे, आम्हाला सोशल मीडियावर टाकायचं आहे. म्हणजे आम्ही जेवढं प्रमोशन केलं नसेल तेवढं प्रेक्षकांनी प्रमोशन केलं. तर त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की हा आपला सिनेमा आहे, आता आमचा राहिलेला नाही, हा आपला सिनेमा आहे. कारण ह्यांनीच सगळ्यांनी प्रमोशन केलं त्याचं. आणि 16 तारखेला सकाळी तिकडे पोस्टर पोचलं आणि होर्डिंग पोचलं आणि त्यांनी त्याच्यासमोर उभारून फोटो काढले. सगळ्यांनी एका पद्धतीच्या साड्या नेसल्या होत्या, फोटो काढले
आणि सगळं आमच्या टीमला पाठवून दिलं. इथे पुण्याला एक मंगला म्हणून थिएटर आहे, खूप जुनं थिएटर आहे. तिकडचा डोअरकीपर होता, तो येऊन काय हो तुम्ही, म्हणलं काय किती ते बायका येऊन फोटो काढतात, हे दुसरं होर्डिंग लावलं आता आम्ही, आतापर्यंत आम्ही सगळं आत ठेवत होतो, हे आम्हाला दुसरं करायला लागलं, आता पण 30,000 बायकांनी ते फोटो काढले, किती आम्हाला त्रास. अरे म्हणजे बाळंतिणीला कसा गोड त्रास होतो मुलाला जन्म घालताना, असं झालं होतं. मला या बाबतीत असं सांगायचं की आमच्या थिएटरचे जे काही मॅनेजर वगैरे आहेत, तो म्हणाला की रात्रीचा शो ना कंटाळावाणा असतो. म्हटलं काय झालं, अरे रात्रीचा शो इकडे 10 वाजताचा लावायचा, तो 12:15 वाजता संपणार, त्याच्यानंतर 2:15 वाजेपर्यंत बायका काही जातच नाहीत फोटो काढण्यापर्यंत. म्हणजे तो म्हणाला की परत सकाळी 9चा शो लावलेलाच आहे आम्ही, पण ते 9 वाजता पोचावंच लागणार आहे, तर कधी झोपायचं आम्ही, हाही प्रकार होता. आणि संजय प्लाझा थिएटरला परत मित्रांबरोबर गेला होता सिनेमा बघायला, आणि संपला म्हणून उतरला खाली, आणि बायकांची गर्दी काही दिसेना जाताना. संजय म्हणाला आपण चुकलोय काय, अजून सिनेमा आहे काय, मी लवकर निघालो काय. तो म्हणाला मित्रांना म्हणा थांबा, माझ्या काहीतरी चुकलंय वाटतं, म्हणून जाऊन बघितलं त्याने, तर खाली गाणं लावलं होतं, परत एकदा बाई पण भारी देवा आणि पिंगा, आणि सगळ्या बायका नाचत होत्या आतमध्ये. त्यांनी डिमांड केली गाणं परत लावा, आम्हाला नाचायचंय. नाही, हे खऱ्या अर्थाने या चित्रपटाचं यश आहे. आणि या चित्रपटातला आणखी एक प्रसंग, खरं तर चित्रपटात इतके प्रसंग आहेत की त्यांच्याविषयी बोलायला आवडेल, पण आपल्याकडे जसा वेळ आहे त्याप्रमाणे आपण बोलूया. पण तुम्ही प्लॅटफॉर्मवरती नाचू लागता आणि तिथून तो जो व्हिडिओ व्हायरल होतो, तो जो सीन आहे कसा शूट झाला आणि काय वाटलं तेव्हा, कारण तो शूट झाला तेव्हा एक्झॅक्टली करोनाने आपल्या दारावर थाप दिली होती. 8 मार्च हा महिला दिन असतो. 8 मार्च 2020ला आम्ही गोरेगाव स्टेशनला पूर्ण भरलेल्या स्टेशनवर आम्ही शूटिंग करत होतो, आणि आमच्या काही 2-3 लोकांनी मास्क घालून आले होते. आम्ही त्यांची थट्टा केली, अरे काय येण्यासारखे आल्या तुम्ही, पण आम्हाला माहिती नव्हतं की काहीच दिवसामध्ये पुढची 2 वर्ष त्याच मास्कमध्ये मला पण फिरावं लागणार. म्हणजे इतका व्यवस्थित आठवतो तो दिवस. आणि धमाल म्हणजे काय, खरं सांगू का, सिनेमा करताना जेवढा एन्जॉय केलाय तेवढा सिनेमा बघताना तुम्ही एन्जॉय केलाय. त्यामुळे प्रत्येक प्रसंग यातला मला रिलेट झाला तेवढाच तुम्हाला पण रिलेट झाला. म्हणजे माझी बायको मला नेहमीच म्हणते की बायकांचं मन कळलेलं आहे, बायकोचं मन कळत नाहीये तुम्हाला. तर तिचं ते एक असतं की म्हणून बिचारीने तिने आमच्या सिनेमात पण काम केलं डॉक्टरचं, म्हणून तरी कळेल काही. पण याच्यातली गणित असं आहे की हे काही मन मी फक्त जाणून उपयोगाचं नाही. सिनेमा जेव्हा तुफान चालला, आज माझ्या सोशल मीडियावर, आता मी नाही आहे पण सोशल मीडियावर मी तेव्हा होतो तेव्हा DMsवर बायका आपल्या खूप महत्त्वाच्या गोष्टी ज्या पर्सनल असतील त्या गोष्टी माझ्याबरोबर शेअर करायच्या आणि खूप हक्काने करायच्या. मला खरं सांगू का, मला या सिनेमाने खूप दिलं. मला सिनेमाने मला जाणवत आहे की आता मी स्त्रियांविषयी माझं जे काही दृष्टिकोन आहे तो अख्खाच्या अख्खा बदलला आहे. कारण आपण आपले मशगूल असतो ना, मी पुरुषांविषयी म्हणतो, आपल्याला माहिती नसतं रे अशी काय बायको चिडचिड काय करते, आता मध्येच काय सुरू झालं, असं सुरू होतं. पण इतका महत्त्वाचा विषय आम्ही मेनोपॉज जो आहे तो या सिनेमामध्ये इतक्या शांतपणे मांडण्याचा प्रयत्न केला, आणि तो त्या बाईला इथे बसला की ही गोष्ट कोणीच नाही मांडली होती आतापर्यंत. मला एका सीन विषयी थोडासा एक तिरकस प्रश्न केदार सर विचारायचा आहे की बायका छान पेक घेऊन बसल्या आहेत असं दाखवावं असं का वाटलं तुम्हाला? ऑब्विसली मला असं वाटतं की इतकं ऑर्थोडॉक्स आपण विचार करू नये बायकांच्या बाबतीत. बायकाच फक्त पेक घेऊन बसतात, मग बायका पण हा विचार करतील पुरुष का पेक घेऊन बसतात. आणि आता या लेवलला आलो आहोत ना आपण की एका ठिकाणी आपण काहीतरी बोलतो की नाही महिलांना तो समसमान एक हक्क मिळालाच पाहिजे, आणि मग परत हा विचार करतो की नाही पण महिला अशा वागणार नाही, महिलांचं हे असतं कामा नाही, महिला अशा नको, असं नाही होऊ शकत. तुम्ही कुठल्या तरी एका गोष्टीवर ठाम राहा. मला असं वाटतं महिलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. माझ्या बायकोला, माझ्या मुलीला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची गरज आहे. एक आपण फक्त त्यांना ना एक रक्षणकर्ता म्हणून तो पुरुष तिथे थांबला पाहिजे. तुम्ही पुरुषप्रधान संस्कृती आपली आहेच, याच्यात काही दुमत नाही असू शकत,
पण मग पुरुषप्रधान संस्कृती असतानाही आपण हे मान्य करायला पाहिजे की आपल्या महिला पण तेवढ्याच ताकदवान आहेत ना. आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जेव्हा एक महिला काम करते, जसं मगाशी तुम्ही एक उदाहरण दिलं, आता 2 कानफडत मारलं तर मी उठणार नाही. त्यांनी जर ठरवलं तर केदार शिंदे 2 कानफडत मार, मी नाही उठणार. मग तिथे मी माझा पुरुष प्रधान नाही दाखवू शकत ना. आहे तेवढं, त्या भारी आहेतच. आणि मुळातच माझ्या 6 जणी भारी होत्या, म्हणूनच मी त्यांना दारू प्यायला बसवलो होतो. नाही, आणि मला वाटतं की ते दारू हे तिथे म्हणजे एक रसिक म्हणून तो सीन खूप भावतो आम्हाला. त्यातल्या सुकन्याताईंनी ज्या काही कॉमेडी जागा काढलेल्या आहेत त्याही इतक्या अप्रतिम नाही, आहेत. काय माहितीये ना की कधी कधी असं वाटतं की हिचं जे चालू होतं ना, हे फक्त त्या चौकटीमध्ये बसतंय की नाही एवढंच फक्त मला बघायचं होतं. तिच्या जागा तिन्ही काढलेल्या आहेत आणि त्या करेक्ट होत्या. एक, ती स्वामी भक्त आहे. 2, तिला ही सवयच नाही, पण तरी सुद्धा मनात आतमध्ये कुठेतरी इच्छा आहे. पण तो ग्लास भरलेला आहे, तो कोणाला दिसू नये म्हणून त्याच्यावर रुमाल ठेवायचा. वर कळत नाही त्याच्यात काय टाकायचं म्हणून मीठ टाकायचं. आणि खरं तर बियर पीत असतात त्या, आणि एका ग्लासमध्ये संपलेलं असतं सगळं. असं नाही की ते काही 25 पेग पीत बसलेले आहेत, असं पण नव्हतं. पण ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या जागा होत्या ना, याच्याने ते कॅरेक्टर बिल्डअप होण्याची गरज होती. काय पुढचा सीन असा आहे ना की त्या प्लॅटफॉर्मवर नाचतात आणि ती गोष्ट व्हायरल होते. ही त्यांनी कुठलीही गोष्ट न ठरवता केलेली गोष्ट आहे. म्हणजे जर तो दारूचा सीन नसता आणि डायरेक्ट तिकडे स्टेशनवर असत्या तर शुद्धीत असते ना, तर त्या नाचल्या नसत्या. कारण तेवढं त्या सत्सद्वी बुद्धीवर त्यांची शाबूत आहे. त्या विचारच करणार नाहीत की असं काय झाल्यानंतर नाचायला सुरुवात करूया. हे जेव्हा आपण थोडे हाय असतो आणि आपल्याला माहिती नसतं तेव्हाच या गोष्टी सादर होतात. आणि मला नेहमी असं वाटतं की आम्ही सगळे कलावंत आहोत ना, हे आम्ही खूप निरीक्षण करणारे कलावंत आहोत. आणि म्हणजे एक गोष्ट मी आता तुम्हाला सांगेन ती, मला असं वाटतं की एक दिग्दर्शक म्हणून मला असं वाटतं ही जेव्हा दारू पिते तेव्हा हिने तिचं निरीक्षण बघितलं होतं. मी रोहिणीताईला चान्सच ठेवला होता, त्यामुळे ती फक्त ग्लास ठेवून समोर बसलेली होती. म्हणजे ती प्याली पण नाही आणि ती फक्त एक खुन्नस नजरेने फक्त वंदनाताईकडे बघत होती. पण चित्रा काय किंवा शिल्पा काय किंवा दीपा काय, हे प्रत्येकाचं जे कॅरेक्टरायझेशन आहे ना दारू पिण्याचं, हे प्रत्येकाचं त्यांच्या कॅरेक्टरायझेशन मधलं हे दारू पिणं आहे. हे मला काय वाटतं अशी नाही आहे. म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून मी आता एक छोटी गोष्ट सांगतो, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. हा खूप छान प्रकार आहे. मला कॅरेक्टर कुठे सापडतात, जसं प्रत्येकाला विचारलं तर प्रत्येकाला काहीतरी सापडेल. मला कॅरेक्टर कुठे सापडतात, जसं आता सही रेसईमधलं गलगली कॅरेक्टर जर तुम्हाला माहिती असेल तर गलगली कॅरेक्टर खरंच पुण्यामध्ये होतं. मी आणि भरत जाधव आम्ही दोघंही रस्ता क्रॉस करत होतो, गंधर्व नाट्य मंदिर आणि समोर गंधर्व हॉटेल. आम्हाला जेवायला जायचं होतं. आमच्या बाजूला एक माणूस उभा होता आणि तो सुरू झाला, गलगली गलगली उजवीकडे बघा, उजवीकडे शाब्बास, गलगली उजवीकडे बघितलं, गलगली गाडी येते मागे. तर आम्हाला कळे ना हा माणूस असं का बोलतोय. मग त्यानंतर तो गलगली चला फुटपाथवर उभे राहिले, शाब्बास, गलगले फुटपाथवर उभे राहिले. हे भरतला कुठेतरी स्ट्राईक झालं आणि ते कॅरेक्टर आम्ही सहीमध्ये घेतलं. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला कुठे ना तरी दिसतं, तुम्हाला आत्ता जाणवत असेल. पण अशी जया कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये रोहिणीताईंनी बघितली असेल. साधना बघण्याची गरज नाही, ही आरशासमोर राहिली तरी साधनाच आहे. पण मला कसं दिसतात कॅरेक्टर्स, आता मी एक असंच एक दिग्दर्शक म्हणून एक गोष्ट काढली होती. मला बुद्धिबळ खेळलाय, कोणी बुद्धिबळ खेळलाय? मला नेहमी असं वाटतं बुद्धिबळ आणि दारू पिणारा माणूस याच्यामध्ये साम्य आहे. आणि ॲब्सोल्युटली मी तुम्हाला हे पटवून देऊ शकतो. म्हणजे बुद्धिबळ सगळे खेळले असतील असं बघूया, नसते खेळले तर बघितलं तरी असेल. त्या पटावर वेगवेगळी प्यादी असतात. तर मला असं वाटतं की त्या प्याद्यांमध्ये सगळ्या आणि दारू पिणाऱ्या माणसामध्ये कुठेतरी साम्य आहे. आणि मला इम्प्रोव्हायझेशन म्हणून मला वाटलं आणि मला ते कॅरेक्टर्स दिसलं. म्हणजे कसं आहे की असं पट असतो, त्या पटावर पहिलं प्यादं असतं, तर तो एक माणूस पितो ना, एक पिणारा माणूस हा प्याद्यासारखा असतो. म्हणजे एक पाऊल चालतो, चेहऱ्यावर भाव असतो मी दारू प्यालोच नाही, आणि मग शांतपणे घरी जातो.
2 पेग पिणारा माणूस आहे ना, हा ना उंटासारखा असतो, म्हणजे तो असं तिरपा चालतो थोडासा, डॉक्टरेटच केली आणि आहे. मग हा असा तिरपा चालतो. 3 पेग पिणारा माणूस आहे ना, हा घोड्यासारखा असतो, म्हणजे तो 1, 2 अडीच टाकतो. 4 पेग पिणारा माणूस असतो ना, तो हत्तीसारखा असतो, म्हणजे तो सरळच चालतो, सरळच चालतो असं. 5 पेग पिणारा माणूस असतो ना, तर तो वजिरासारखा असतो, त्याला कळतच नसतो कुठे चालतो, तो असा असा चालत असतो. आणि जो टाईट असतो ना, तो राजा असतो, म्हणजे एकच घर चालतो आणि म्हणतो मला घरी पोहोचवा यार. आज संध्याकाळी घरी गेल्यानंतर जो आवाज येईल घरी, अगं बाई उमटवून आले का, किंवा तुम्ही जेव्हा विचाराल अगं मी जरा बाहेर जाऊन येतो, हो पण राजासारखी येऊ नका, हे महत्वाचं आहे, हे कॅरेक्टर सापडणे. सोलापूरकरांचं खरंच नशिबो ना, आजचा आमचा केदार काहीतरी वेगळाच आहे. या नक्की अक्कलकोटला आमच्याबरोबर होता, पण तुळजापूरला नक्की गेला होता की नाही, म्हणजे बुद्धिबळ आणि दारू पिणं यात साम्य आहे, ही गोष्ट आपल्याला दारू न पिता पटली हे किती महत्त्वाचं. मला आणखी हा गमतीचा भाग त्यातला आहेच, आणि त्या गमतीतही कलेचं चातुर्य आहे. पण या सिनेमाचं एक वैशिष्ट्य की हा अजिबातच फेमिनिस्ट सिनेमा म्हणून आमच्या समोर येत नाही. बायकांविषयीचा सिनेमा असला तरी त्याचा जो एक अजेंडा असतो ना, की आता आपण बायकांची दुःख मांडूया, या समस्यांवर इलाज शोधूया वगैरे, असं काही हा सिनेमा म्हणत नाही. हा सिनेमा आम्हाला एंटरटेन करतो. एका बाजूला एक सीन बघत असताना डोळ्यातून पाण्याच्या धारा सुरू आहेत, त्याच वेळेस काहीतरी असं घडतं की आम्ही पटकन हसतो, आणि त्यामुळे आपण काहीतरी गंभीर बघितलं असं वाटतच नाही. वी आर टोटली एंटरटेन. एक होलसम पॅकेज जे रसिकाला हवं असतं ते हा सिनेमा देतो. पण ते करत असताना सिनेमाला कुठेतरी स्लो पॉयझन आहे. तो नंतर 2-4 दिवसांनी हळूहळू लक्षात यायला लागतं की अरे हां, या सिनेमाने या विषयावर बोललाय बरं का. जसं तो मेनोपॉज सारखा विषय असेल की तो त्यावेळेस तेव्हा टच करतोच, पण नंतर तो बुद्धीला कुठेतरी आवाहन करत राहतो. तसं या सिनेमातला आणखीन एक सीन, जसा हा दारू पिण्याचा सीन आहे, की तेव्हा बघताना कदाचित एक मनात विचार येऊन जातो की काय गरज होती, पण मग पटतं की जसं तुम्ही म्हणालात की बायकांनी कधी मग स्वतःच्या जबाबदाऱ्या विसरायच्या. ते पुरुषांना हवं असतं रिलॅक्सेशन, ते बायकांना नको का. मग त्याचा निमित्त दारू असेल, मंगळागौर असेल, काही असेल, पण कुठेतरी बाईने सुद्धा जबाबदाऱ्या विसरून एक मोकळा श्वास घेतला पाहिजे, हे आम्हाला कुठेतरी सिनेमा सांगतो. म्हणून तो गॉगल इतका ट्रेंडी होत असावा असं वाटतं. तसंच यातला आणखीन एक खूप सुंदर सीन आहे, तो म्हणजे स्पोर्ट्स ब्राच्या खरेदीचा जो सीन आहे. तर आता या गोष्टीचा आपल्याकडे माईकवरती उच्चार करताना सुद्धा माईक जरा लांब घ्यावा असं वाटतो, इतपत परिस्थिती आजही असताना एक अशा पद्धतीचा सीन येतो. आम्ही तो प्रोमोमध्ये सुद्धा असतो. तर मला फार मजा वाटली याची. याविषयी तुम्हाला तिघांकडून हे करा. मला ना त्यातलं हिट केलेलं वाक्य जे होतं ना, की नाही अण्णांना तो हो अण्णांना ते हा अण्णांना काय दाखवायचं तो आहेच ते. पण मला त्यातलं हिट करणारं वाक्य होतं जिथे शिल्पा रोहिणीताई आणि सुकन्याला विचारते की तुमची झाली खरेदी, त्यामुळे ही तुमची साईज, तुम्हाला तुमची साईज माहिती आहे ना, का वर्षानुवर्ष चाललंय तेच नाही. याच्यातलं काय आहे, आपल्याकडे आत्ता थोडं बदललंय, आणि थोडं बदललंय त्याच्यामुळे खूप खुल्लेपणाने बोललं जातंय किंवा त्या गोष्टींच्या जाहिराती दिसत आहेत. म्हणजे मला लहानपणीचं टेलिव्हिजनवर अचानक समजा सॅनिटरी पॅडची ॲडव्हर्टाईज लागली तर आम्ही सगळे बसलेलो असताना कोटऱ्या पडायचं, अरे इकडे बघा, अरे काय काय तोपर्यंत ॲड निघून जायची. ते बघू नये असं वाटायचं. किंवा आमच्या घरच्यांनी मला जेव्हा सांगितलं की सॅनिटरी पॅड घेऊन यायचं आहे, तर ती मला पेपरवर लिहून द्यायची, आणि मी खूप लहान होतो. मी जायचो मेडिकल शॉपमध्ये, आणि तो माणूस पण पेपरमध्ये गुंडाळून काळ्या पिशवीत टाकून असं घेऊन यायचा. काळ्या पिशव्या मी 2च वेळा बघितल्या, एक हे आणताना किंवा मग तर
मला असं वाटतं की आता ना थोडं प्रगत झालं, पण तरीही ते हिट करणारं वाक्य आहे ना, ते माझ्या आजीसाठी आहे, माझ्या आईसाठी आहे, माझ्या मावशीसाठी. मी कधीतरी माझ्या आजीला किंवा मावशीला जेव्हा बघतो किंवा माझ्या आईला बघतो, तेव्हा मला असं वाटतं की खरंच यांनी कुठला विचार केला नाही आयुष्यभर. ह्या ओपनअपच झाल्या नाहीत. यांना पण काहीतरी मन असेल, यांना पण वाटत असेल ती गोष्ट होऊ दे, ही गोष्ट अशी सादर व्हायला पाहिजे, हे माझे प्रॉब्लेम्स आहेत. नाही झालं त्या वोकल. आज थोडं वोकल आहे आजची पिढी, म्हणजे माझी पिढी किंवा माझ्या नंतरची पिढी, आणि माझ्या नंतरच्या नंतरची पिढी तर खूपच वोकल आहे. म्हणजे ते इतकं आहे की सकाळी लग्न झालं तर संध्याकाळी ते ठरवतात डिवोर्स घेऊया, चला टाटा. इतके पण आलेले आहेत. पण तरीही मी माझ्या आईला बघताना असं वाटतं की ती नाही आहे. आणि मग हा सीन जेव्हा आला, खूप ना थिन लाईनवर आहे तो सीन. म्हणजे ना तो उत्तम अभिनेत्री असल्याशिवाय हा सीन मी करूच शकत नव्हतो. आणि तो उत्तम अभिनय करणारी ही लोक होती, म्हणून तो इतका क्लीन लोकांपर्यंत पोहोचला. कारण काय की त्याच्यानंतरची जी दोघींची रिॲक्शन आहे, शिल्पा बोलल्यानंतरची, इतकी हिट करते की ती प्रत्येक बाईला वाटेल की अरे यार ही रिॲक्शन माझीच आहे, मी कधी नाही विचार केला आहे. आणि त्याची लाज पण वाटते जाऊन. खूप वेळा असं झालं आहे माझ्या बाबतीत. मी जेव्हा माझ्या मावशीबरोबर किंवा माझ्या आजीबरोबर आईबरोबर गेल्यानंतर मला दादरला कुठेतरी एका ठिकाणी उभं राहायला सांगायचे आणि ही लोक जायची आणि मग थोड्या वेळेने यायचे आणि मी तिथे उभा असायचो. मला नंतर कळलं की काय घ्यायला जात होते ते. आणि ते आता इतकं इझी झालेलं आहे. तुम्ही पेपरच्या जाहिराती बघा, त्याच्यामध्ये तर फोटो असतात आणि त्या मुलांना काही त्यांना उत्तर द्यावी लागत नाही. मुलांना माहिती आहे